या महादरवाज्यातून स्वराज्याचे प्रथम छत्रपती हिंदूपद पातशाह म्हणून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज या महादरवाज्यातून आज प्रवेश केलेले आहेत. इथनं बघा पूर्ण सगळं धुकं झालेलं आहे सगळीकडे, काही दिसत नाही. पण या साईडला टकमक टोक आहे, इथे हिरकणी बुरुज आहे, त्यानंतर इथे खुबलडा बुरुज दिसतो आपल्याला. ठीक आहे, आता तुफान पाऊस आलाय. दरवाजा आहे. आता तुम्हाला इथला दरवाजा दिसतोय का तिकडे वर बघा? नाही दिसतंय. का नाही दिसतंय? कारण की त्याचा जो आकार आहे, जो म्हणजे किल्ल्याचा जो हे आहे बनावट आहे, ती सगळी बोंबच्या आकारात बनवलेली आहे. तटबंदीमध्ये कुठं गळती कुठेच दिसणार नाही पायाची, एवढं इमानदारीनं काम झालेलं आहे रायगडचं. रायगड किल्ल्यावरती महाराजांनी 10 वर्ष काढली, 26 वर्ष राजगडावरती, बालपण गेलं शिवनेरीवरती, आयुष्य लाभावं किती हो 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 वर केली. राजमुद्रेला कोण होते? 8 कोण. महाराजांच्या राजमुद्रेवरती लिहिलं होतं, प्रतीप चंद्रवले केवळ दिविष्ण वंदिता शाह शिरो शिवशाही मुद्रा पदराई रायगड. महाराजांनी तर बराच काळ वास्तव्य केलं होतं त्यावेळेस, त्यामुळे रायगड एकदम थोडा आपल्या हृदयाच्या जवळ आहे. हे अष्टप्रधानांची वाडी आहे. राष्ट्रप्रधानांचे वाडे म्हणजे रायगड एवढं अजिंक्य इथं पुरेसा अन्नसाठा आणि पाणी असलं आणि सैनिक असले तरी रायगड पूर्ण जगाशी लढू शकतो. एवढा कणखर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला होता. जय शिवराय मित्रांनो, शिवसकाळ. तर आज मी आलो आहे आपल्या दुसऱ्या पंढरीमध्ये. श्रीमान रायगड, स्वराज्याची दुसरी राजधानी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी किल्ले रायगड दाखवणार आहे. पावसाळ्यातील रायगड पूर्ण ढगामध्ये दिसेन असं झालं आहे. सध्या मी हिरकणीवाडीमध्ये, याला ट्रेक नाही म्हणता येणार, माझ्यासाठी तरी ही वारी आहे. ही दुसऱ्यांदा मी ही वारी करत आहे. तर हे हॉटेल आहे, ते हॉटेल कृष्ण निवास. तुम्हाला नंबर नोट डाऊन करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ढबे यांचा हे आणि हे नंबर आहे. यांच्याकडे बरेच 4-5 रूम पण आहेत, मोठे मोठे हॉल आहेत. आम्ही एका हॉलमध्ये थांबलो होतो, स्टे नव्हता आमचा, जस्ट फ्रेश वगैरे झालो आम्ही. तर मित्रांनो आम्ही पोचलो. आता मोसम बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त मोसम झाला आहे. आणि इकडे पण बरेचसे शॉप्स आहेत, स्नॅक वगैरे, तुम्हाला टी शर्ट वगैरे, रेनकोट सगळंच मिळते. ते बघा, महाराजांचं टी शर्ट मी इथून घेतो होतो मागच्या वेळेस. आता ते येताना घेऊ, शॉपिंग वगैरे करायची असेल तर येताना करू. आता आपण श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी उभे, म्हणजे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी उभे. तर बघा इथं पुढं आपण आता जसं आपण हे बघतो, कोंजर म्हणून गाव आहे इथलं. ठीक आहे, तर कोंजर गावापासून रायगडाचा घेरा चालू होतो नाही का. त्यानंतर कोंजर, त्यानंतर तो घेरा, त्यानंतर मेट, घेऱ्यानंतर मेटानंतर माची नंतर असतो बालेकिल्ला. बालेकिल्ला म्हणजे हा जो आपण आता क्लाइंब म्हणजे जाणार आहे, आता जो ट्रेक करणार आहे. ठीक आहे, रायगडाची जी माची आहे, रायगडाची माची म्हणजे पाचाडकोट, आणि या साईडला जे वाघबीड, जे आपण नंतर बघणार या गेल्यानंतर. ठीक आहे, तर आता आपण इथनं बघा पूर्ण सगळं धुकं झालेलं आहे सगळीकडे, काही दिसत नाही. पण या साईडला टकमक टोक आहे, इथे हिरकणी बुरुज आहे, त्यानंतर इथे खुबलडा बुरुज दिसतो आपल्याला. ठीक आहे, आता आपण चित्तदरवाजाच्या वाटेने वर जाणार आहे आणि उतरायच्या वेळेस आपण नाणे दरवाजाच्या वाटेने खाली येणार आहे. ठीक आहे, तर धुकं खूप जास्त आहे, त्यामुळे सगळ्यांनी सोबत राहा आणि कोणीही ग्रुपमधून दूर जाऊ नका. ठीक आहे. हा जो चित्त दरवाजा आहे, चित्त दरवाजा हा शिवकालीन मार्ग नव्हे, म्हणजे महाराजांच्या काळाचा हा मार्ग नाही आहे. लोकमान्य टिळकांनी जी एक संस्था स्थापन केली होती, जी रायगड याच्यासाठी रायगड बनवण्यासाठी, त्याच्याबाबत हा चित्त दरवाजा बनवला गेला होता. आणि त्या खुबलडा बुरुज होता, या बुरुजावरनं इकडे पाचाडकोटला खाली तिथे हे दिलं जायचं, पहारा दिला जायचा. ठीक आहे, तर आपण येतं आता इथनं वर जाऊ. आता इथनं आपण डायरेक्ट महादरवाजाला थांबू. ठीक आहे, चालेल. जय भवानी. सुंदर नजारा आहे, वाव. आणि हे तुम्हाला पावसात अनुभवायला मिळेल असा स्वर्ग. थोडा स्टीप आहे चढ, पायऱ्या बऱ्याच आहेत. तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर थांबत थांबत चला. सध्या आपण ज्याला किल्ले रायगड म्हणतो, याचं पहिले नाव रायरी असे होते. रायरीचं पठार होतं हे, आणि ते यशवंतराव मोरे यांच्या ताब्यात होतं त्यावेळेस. नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 रोजी इथं वेढा घातला रायरीला,
आणि मे 1656 रोजी रायरी शेवटी जिंकून घेतली आणि मग किल्ल्याचं नाव केले रायगड. पहिली आपली स्वराज्याची राजधानी कोणती होती? राजगड. तर पहिली राजधानी राजगड होती आणि 25 वर्ष होती आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी राजधानी बदलली. तो दरवाजा हा नाना दरवाजा मार्ग येतो, तो पण तिकडे जातो महादरवाजाकडे. युरोपियन लोक जे होते ना, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, ते या फोर्टला जिब्राल्टर म्हणत होते. जिब्राल्टर म्हणजे कोणी न जिंकू शकणारे, अजिंक्य असणारा असा हा पर्वत. हा मित्र एकटा आलाय घरी न सांगता, मानव. आणि फर्स्ट टाइम करते हा, तर नेक्स्ट टाइम घरी सांगून यायचं. काही म्हणणार नाही घरचे तुला. रायगडावरती ते नक्कीच नाही. प्रत्येक मराठी माणसानं रायगड केलाच पाहिजे, दर्शन घेतलंच पाहिजे. रायगड वारी रायगडवारी ट्रेक नाही, रायगड वारी केलीच पाहिजे. तर नाना दरवाजा बघा इथंच येऊन मिळाला, हा चित्त दरवाजा ज्याने आम्ही जाते आता. हा नाणे दरवाजा. तर हा राजमार्ग आहे ॲक्च्युली जुन्या काळातला, हा खरा राजमार्ग आहे. जागोजागी तुम्हाला असे स्टॉल मिळतील, नाश्ता वगैरे, बिस्किट, चहा. दम लागला, नॉनस्टॉप आलो आम्ही. जवळपास 20 मिनटं झाले तरी 2-2.5 घंट्याचा पूर्ण रस्ता आहे हा. तर मित्रांनो अजून 1 घंटा बाकी आहे वरती जायला मेन महादरवाजाकडे. चला उभे मग पाय. हे टकमक टोक आहे, तर इथूनच ते शिक्षा देत होते लोटून देण्याची. आणि तुम्ही बघू शकता तो स्लोप किती डेंजर आहे. तर जे ब्रिटिश आणि युरोपियन लोक जे होते ना, थॉमस नेल्सन म्हणून, त्या ब्रिटिश लेखकाने लिहून ठेवलं होतं की रायगड एवढं अजिंक्य आहे, इथं पुरेसा अन्नसाठा आणि पाणी असलं आणि सैनिक असले तरी रायगड पूर्ण जगाशी लढू शकतो. एवढा कणखर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला होता. हिरोजी इंदुरकर यांच्याकडून, ते स्थापत्य अधिकारी होते स्वराज्यामध्ये. तर त्यांनी एवढं इमानदारीनं काम केलं आहे की काही बुरुज अजून पण गळत नाही, पाणी गळती होत नाही त्या बुरुजामधून. आता किती वर्ष झाले असतील बघा, 400 वर्ष तर आरामात झाले असतील. आणि आपल्या इथं 40 वर्षानंतर अपार्टमेंट बिल्डिंगला गळती चालू होऊन जाते आणि त्याचं रिनोव्हेशन करावं लागते. तर आपली इमानदारी अशी या काळातली. आता आला परत पाऊस. हाय, आम्ही पण आज आहे बघा. जय शिवराय. जय शिवराय. जर ज्याला निवांतपणे रायगड करायचं आहे त्यांनी सोमवार ते गुरुवारच्या दरम्यान यायचं, तेव्हा काहीच गर्दी नसते. आणि हो मित्रांनो, तुम्हाला एक मी सांगायचं राहून गेलं की काल संध्याकाळी ताम्हिणी घाट क्लोज करून टाकला होता त्यांनी. आजची 19 जुलै आहे, तर कालच तो ताम्हिणी घाट रस्ता बंद केला. तर आम्ही पूर्ण फिरून आलो, लोणावळ्यामधून आलो आम्ही. तर आम्हाला जवळपास 4.5 घंटे लागले. हवाय काय तिथं आवाज एवढा येतो का? पण तुम्ही बघू शकता पर्यटक लोक किती कचरा करतात. रेनकोट इथेच फेकून दिलेत लोकांनी. 350 किल्ल्यापैकी सगळ्यात जास्त काळजी घेतली जाते स्वच्छतेची ती रायगड किल्ल्यावर. पण तुम्ही दृश्य बघू शकता की बिस्लरीच्या बॉटल, रेनकोट, प्लॅस्टिक, वेफरचे पाकिट, किती कचरा करतात. म्हणजे इतक्या वेळ सांगून सुद्धा लोकांना काय अक्कल नाही आहे. लोक ते करतातच. आणि आपल्या इंडियन लोकांची मेंटॅलिटी काही सुधारणार नाही. त्याला खूप वर्ष लागतील. आपल्याला युरोपियन लोकांशी कम्पेअर करायला खूप वर्ष लागतील, 50 वर्ष. आता वरती खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळं याचा फ्लो पण वाढलेला आहे.
आता परत धोक्यात गेला. हे दरवाजा आला आता, महादरवाजा. मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी, जे तटबंदी आहे, तटबंदीमधून तुम्हाला कुठंच गळती दिसणार नाही. त्या तिथे एक पाणी निघण्याचं हे एक होल आहे, तिथून पाणी येतं आहे आणि इकडून पाणी येतं आहे. पण तुम्हाला तटबंदीमध्ये कुठं गळती कुठंच दिसणार नाही पाण्याची. एवढं इमानदारीनं काम झालेलं आहे रायगडचं. रायगडचं काय पूर्ण जेवढे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आहेत ते इमानदारीनंच काम झालेलं आहे त्या काळात. 2 पुरुष दिसत आहेत, जय आणि विजय असे 2 पुरुषांचे नाव आहे. धन्यवाद. तो दरवाजा आहे, आता तुम्हाला इथला दरवाजा दिसतोय का तिकडे वर बघा? नाही दिसतंय. का नाही दिसतंय? कारण की त्याचा जो आकार आहे, जो म्हणजे किल्ल्याचा जो हे आहे बनावट आहे, सगळी गोमुखी आकारात बनवलेली आहे. गोमुखी आकाराचा जो किल्ला दरवाजा असतो तो कसा असतो की जेव्हा आपण त्या किल्ल्याच्या असं सरळ जाऊन असं पुढे बघू तर आपल्या पुढे दिसतो. जेव्हा आपण त्याच्या पुढे जाऊ त्या दरवाजाच्या तेव्हाच आपला दरवाजा दिसतो. जर आपण त्याच्या साईडला असू, मागं असतो, पुढे असं दिसत नाही. पण तुम्ही जर राजस्थानमधले किल्ले बघितले तर राजस्थानमधल्या किल्ल्याचा जो दरवाजा असतो तो खालून पण दिसतो. मग त्याचे तुम्ही बघितलं असतील की त्याचे दरवाजे जे आहेत ते खालून तुटतात पण. किल्ल्याच्या आतमध्ये राहणारा राजा या शर्बासारखा बलवान आहे, म्हणजे ताकदवार आहे. आणि त्यानंतर खाली 2 कमळाची फुलं दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या तिथे वर गेल्यानंतर. गर्दी आहे त्यामुळे सांगू शकत नाही आपण माहिती. तिथे त्या कमळाच्या फुलाचा अर्थ होतो एकाचा सरस्वती आणि दुसऱ्याचा लक्ष्मी. म्हणजे हा राजा बुद्धिमान तर आहेच पण सोबत धनवान पण आहे. स्वर्ग बघायचा आहे, स्वर्ग. हा सह्याद्री आणि हा रायगड. आता पायऱ्या मस्त पाणी येते पूर्ण. हे गायमुखी सारखे आहेत. गायमुखी म्हणजे अशी गाय कशी बसते अशी, म्हणजे शत्रूला आक्रमण नाही करतायत डायरेक्ट जाऊन हत्ती वगैरे घेऊन, किंवा तोफेचा मारा नाही करतायत. तोफेचा मारा झाला तर तो इथं होईल, तिकडं आतमध्ये नाही घुसणार. आणि हत्तीला पण असं पळून येता येत नाही. दरवाजाकडे चढ पण आहे आणि असा गोलाकार हे पण आहे, गायमुखीचा आकार आहे. बघा अजून पण दरवाजा दिसत नाही आहे, अजून पण. आत्ता दिसला दरवाजा तर किती आतमध्ये. हा रायगड योग्य शिबंदीनिशी जर लढवला गेला तर हा अख्ख्या जगाशी युद्ध करू शकतो. हे रायगडाचं महत्व आहे, हे महाराजांच्या दूरदृष्टीचं महत्व आहे. आता ह्या रायगडावरून जेव्हा आपण या महादरवाजातून प्रवेश करतो तेव्हा हा महादरवाजा काही सामान्य महादरवाजा नाहीये. या महादरवाजातून स्वराज्याचे प्रथम छत्रपती, हिंदूपत पातशाह म्हणून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज या महादरवाजातून आत प्रवेश केलेले आहेत. या दरवाजाने 5ही छत्रपती या स्वराज्याचे बघितलेले आहेत आणि तो आजही त्याची साक्ष देत इथे उभा आहे. या रायगडावर झालेला राज्याभिषेक, त्याचा जर आपण खर्च काढला हा करोडोंमध्ये तेव्हाच्या, म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक किती दिमाखात झालेला आहे याची आपल्याला कल्पना येईल. आणि महाराजांचा राज्याभिषेक ही काही सामान्य घटना झालेली नाहीये. पहिल्या दरवाजामधून प्रवेश केला आपण, महादरवाजामधून. बघा काहीच गळती नाही मित्रांनो, कुठंच गळती नाही. गड तर बरेचसे सुंदर असतात पावसाळ्यामध्ये, पण ते रायगडशी एकदम कनेक्शन आहे ना, एकदम जवळच आहे. कारण की महाराजांनी तर बराच काळ वास्तव्य केलं होतं त्यावेळेस, त्यामुळे रायगड एकदम थोडा आपल्या हृदयाच्या जवळ आहे. कसं वाटलं मामा तुला एकदम आतापर्यंत? मी आज स्वर्ग पाहिले अक्षरशः खरंच. ही माझी पहिली वेळ आहे यायची हां, आणि मला एवढा चांगला अनुभव भेटतोय. स्वर्गापेक्षा कमी नाही रायगड आमच्यासाठी, स्वर्गच आहे. स्वर्गच आहे. किती वेळ आला शोधतोय. चला, हे आमच्या अकोला अमरावतीचे आहेत. नाही खानदेश. खानदेश, हा ही अमरावती. अकोल्यावाले कुठे? आता तुफान पाऊस आलाय. आज मजा येते पण ट्रेक करायला पावसामध्ये. मी तर रेनकोट पण नाही घातला, हे जॅकेट घातलं पण हे काय एवढं वॉटरप्रूफ नाही आहे.
जय हनुमान ज्ञान गुण सागर. खाली गेल्यानंतर ना फक्त हे रेनकोट काढाने आत बघा काय झालं असते सगळं ओलं आहे. हत्ती तलाव आहे मित्रांनो हा, आणि खूप मोठा तलाव आहे. याचं पाणी त्यावेळेस 12 महिने पुरत असेल. आताही असते, उन्हाळ्यात पण पाणी असते, कमी असते, पण 12ही महिने पाणी पुरते. आता पोचलो आम्ही शिरकाई देवी मंदिरात. दादा एक मिनिट. शिरकाई मातेचं दर्शन घेतलं आता. तर मित्रांनो किल्ले रायगडवरती 3 शिवराज्याभिषेक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला, त्यानंतर संभाजी महाराजांचा आणि त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा. वरती पूर्ण धुकंच आहे, विजिबिलिटी फार कमी आहे. आता आम्ही चाललो मनोरा बघायला. तेव्हाच्या काळात 7 मजली मनोरे होते हे, आता तेवढे नाही आहेत. धुक्यामुळे ना गड दिसत नाही व्यवस्थित रायगड. हे बघा भिंत किती उंच आहेत. हे बघा सागर तिथे उभा राहिला, बघा आतापर्यंत. तर मित्रांनो हे मनोरे त्या काळात 7 मजली होते. किती उंच असतील हे. बापरे जबरदस्त. किती खर्च केला असेल रायगड बांधण्यासाठी महाराजांनी त्यावेळेस. राणीवास. राणीवासमध्ये आल्यानंतर बघा सगळ्यात पहिले बघा हे जे वाड्याचं जे कंस्ट्रक्शन आहे आणि बांबूचं ते वर तो 2 मजली एक वाडा होता. ठीक आहे, असं त्यावेळेस एक 1 BHK वाडा होता. त्या साईडला वॉशरूम होते आणि त्यावेळेसचे सगळे टॉयलेट जे आपण. त्यानंतर काशीबाईंचं पण निधन झालं, त्या पण कधी इथे आल्या नाही. आणि ज्या होत्या सगुणाबाई, सॉरी पुतळा मातोश्री, या खाली राहायच्या. कुठे जिथं 5 रडला. उरले किती? 8 मधल्या 3 गेल्या, उरले किती? 5 गडावर वास्तव्यास होत्या, बरोबर. आणि 6वा महाल जो आहे तो आखरीचा महाल, किंवा या 6 महालामधला एक महाल, तो येसुबाई राणी साहेबांचा. येसुबाई राणी साहेब म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी. तो महाल त्यांचा, बरोबर. काही पेजानंतर मग ह्या जेव्हा सती गेल्या होत्या पुतळा मातोश्री सती गेल्यानंतर पण तो पण महाल त्यांच्याकडेच झाला, म्हणजे तो तेव्हाच महाल त्यांना दिला गेला असेल असं. हे अष्टप्रधानांची वाडे आहे. अष्टप्रधानांचे वाडे म्हणजे इथं अच्छा. आणि ते आतमध्ये बघा इथे सगळं कंस्ट्रक्शन दिसतं तुम्हाला. हे सगळं त्याच्या आतमध्ये एक वॉल कंपाऊंड दिलेलं, इकडे तुम्हाला दिसणार नाही, इकडे वॉल कंपाऊंड दिलेलं, ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये हा त्यावेळेसचा 1 BHK वाडा. अशा अष्टप्रधानांची 8 वाडे आहे इकडे. ते तुम्हाला तिकडे 6 दिसतात, तिकडे 2 मजली दिसणार नाही. त्या साईडला मला थोडंसं हलकं दिसतं. आणि इकडे झाडामध्ये एक 8वा महाल आहे. इथं 3 हे आहे, 3 धान्य कोठार आहे. ते धान्य कोठार तुम्ही एक वेळ बघून घेऊन का फक्त कोणीही त्या रेलिंगच्या वर उभं राहणार. जसं कुत्र्याला आपण किंवा एखाद्या जनावराला सोडतो ना वरून, आलं तोंडात तर खा नाही तर नको खाऊ, असा विषय असायचा. अच्छा तो कैद खाना आहे का मग? कैदखाना नाही, पेशव्यांच्या वेळी त्यांनी कैदखाना म्हणून यूज केला यूज. तो पण तो धान्य कोठार होता, ठीक आहे. धान्य कोठार. सो हे स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्हाला कुठे यायचं, इथनं वर आलं की हे जे तुम्हाला सगळे दाखवले मी राणी वसायची जी तुम्हाला बोललो मी, दासेंचे वाडे, ते म्हणजे दासेंचे राहते घर, ठीक आहे. त्यानंतर तिथे आपण महाराजांच्या राजेवाडीकडे जाऊ. तिथे गेल्यानंतर तिथे महाराजांनी तिथे आपलं त्यांचा शेवटचा श्वास घेतला, ते जागा आहे तिथे. तिथे जायच्या वेळेस सगळ्यांनी शूज वगैरे काढा. देवाज्ञा झाली ती जागा. आणि तिथे तुम्ही सगळ्यांनी शूज वगैरे काढून जा, दर्शन वगैरे करा आणि खाली या. धान्य कोठार. बापरे बरंच खोल आहे आतमध्ये, पण आतमध्ये पाणी नाही आहे, म्हणजे पाऊस जात नाही तिथपर्यंत. प्रत्येक ठिकाणी ना आउटलेट पाणी जाण्यासाठी जागा करून ठेवले त्या काळात. हे आता नाही केलेलं आहे, त्यावेळेस केलेलं आहे. रायगड किल्ल्यावरती महाराजांनी 10 वर्ष काढली, 26 वर्ष राजगडावरती, बालपणी गेलं शिवनेरीवरती. आयुष्य लाभावं किती हो, 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 गड केली. स्वतःचा माणूस 50 वर्षात काय करू शकतो? 20 वर्ष बालपण, 30 वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर बांधता येत नाही. म्हणून सांगितलं जातं
रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. अरे हीच आम्हाच माणिक मोती दौलत, ही दुसरी कुठलीच नाही. रायगड किल्ल्याची एवढी पवित्र स्थान आहे, एवढी पवित्र स्थान की येणारा शिवभक्त इथली माती कपाळ लावून जातो. एवढी ही जागा पवित्र. तर हा राजवाडा आहे. हा समोर जो दिसतो ना, हा तेव्हा 2 मजली होता राजवाडा. आता तो पूर्ण पडलेला आहे. जसं आता आपण रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये त्यावेळेस इथे होती. 365 केल्याचा गावकऱ्यांचा पैसा का इथून छापला जायचं म्हणून त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे की राजांची असणारी टंकसळ म्हटलं गेलं. ती बघा ती समोर मिठांची बाटली दिसते का आतमध्ये इथे बघा शिवभक्त चौकोनी आता दिसते म्हणजे इथे राजांची टंकसळ त्या काळामध्ये म्हटलं गेलं बाबा. म्हणून त्याला इतिहासामध्ये म्हटलं की राजांची टंकसळ म्हटलं गेलेलं आहे. टंकसळ राजांची होड कोण मग राजांची राजमुद्रा सर्वांनी पाहिले. राजमुद्रेला कोण होते 8 कोण, तिला अष्टकोनी म्हटलं गेलेलं आहे. आपला 1 रुपया ही आपली करन्सी. आपल्या 1 रुपयाच्या पाठीमागे लिहिले सत्यमेव जयते. महाराजांच्या राजमुद्रेवर लिहिलं होतं प्रतीप चंद्र वलय केवळ विष्णुवंदिता शहा शिरो शिवशाही मुद्रा पत्राई राजे. याचा अर्थ काय केला माहिती काय? शहाजीचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढतं हिंदवी स्वराज्य तारीख कलेबरोबर वाढल्या पाहिजे. श्रीची म्हटलं गेले. महाराज या रायगड किल्ल्यावरून 8 किल्ल्यांचं दर्शन घेत होते. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड. शिवरायांना 8 आकडे नक्की होता. राणे किती होते महाराजांच्या? 8. किती होते? इथून गडकिल्ले किती बघायचे? राजमुद्रा किती कोणाची होती? बाल्कनी किती कोणाची आहे? महाराजांना 8 आकडे किती शिव मानत जातात. हा जो नगरखान्याच्या मागचा जो परिसर आहे फार भव्य दिव्य आहे. खूप जुन्या काळात तो किती मोठा असेल. आता पोचलो आम्ही नगरखान्यामध्ये, जिथे की शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, महाराज, गणपती, गजपती, अश्वपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावत्तौस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हे जे नगरखान्याचा दरवाजा आहे, असं म्हणतात की इंग्रज लोकांनी याची कॉपी करूनच इंडिया गेट त्यावेळेस मुंबईला बांधलं होतं. इंडिया गेट दगडातलं बांधकाम आहे. तर आमच्या टीम मधले अजिंक्य, त्यांनी खूप छान गारद दिली. आता पोचलो आपण होळीचं मैदान. लवकर इकडून दर्शनासाठी लाईन आहे मित्रांनो. वरती असं स्ट्रक्चर आहे जसं काय मस्जिद टाईप आहे, गोल घुमुट. दर्शन मी थोड्या वेळाने घेतो. पहिले आपल्या महाराजांचं दर्शन करतो.
समाधीचं. ओके. महाराजांचं समाधी दर्शन झालं आणि महादेवाचं दर्शन सुद्धा झालं. तर आजचा दिवस खरंच खूप छान राहिला. पावसामध्ये भिजण्याची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. तर मित्रांनो, आमचा श्रीमान रायगड बघणं झाला. आता आम्ही रिटर्न जात आहे. बराच उशीर झाला आम्हाला ॲक्च्युली. सॉरी, थोडा व्हिडिओ हा मोठा झाला पण याच्यामध्ये तुम्हाला मी बरीच माहिती दिली आणि आजचं पावसाळी वातावरण कसं होतं हे सुद्धा दाखवलं. तर तुम्ही नक्की विजिट करा एकदा तरी रायगडला. कोणतेही मोसम असो तर रायगडवर एनी टाईम आलं तुम्हाला कधी पण प्रसन्नच वाटेल. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा किल्ले रायगड? तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय, जय भवानी, जय शिवाजी. चला.